नेहमीपेक्षा एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण इथं भेटतो आहोत. आपल्या कार्यक्रमाची एक पॅटर्न आणि पद्धती ठरलेली असते, त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचा जाणीवपूर्वक वेगळा कार्यक्रम आपल्या समोर आणलेला आहे. आपल्या समोर श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकन संसदपटू आहेत, अमेरिकेचे खासदार आहेत आणि ते मात्र बेळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून अमेरिकेमध्ये गेले आणि त्यांनी जे काही उज्ज्वल यश प्राप्त केलं त्या अनुषंगाने आपल्याशी एक प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवावा, जो आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी अशा प्रकारचा प्रवास आहे. आणि म्हणून हा एका शॉर्ट नोटीसनं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत. आता व्यासपीठावर उपस्थित आहेत ज्यांची आपण या ठिकाणी प्रकट मुलाखत घेणार आहोत, ते खासदार श्रीनिवास ठाणेदार. त्याचप्रमाणे ज्यांची मुलाखत इथं घेणार आहेत ते इथे उपस्थित आहेत सचिन इटकर, संस्थेचे सचिव श्री विकास देशमुख, सहसचिव उच्च शिक्षण श्री मेनकुदळे, सहसचिव उच्च शिक्षण ज्युनियर कॉलेजेस श्री राजेंद्र मोरे. आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रयत शिक्षण संस्थेमधले अध्यापक वर्ग, प्राचार्य, आणखी बंधू भगिनींनो, साताऱ्यामध्ये आजपासून 99वा साहित्य संमेलन सुरू झालं आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेवरून ठाणेदार या ठिकाणी आलेले आहोत. तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही इथल्या इथे किती सहभागी होणार आहात. म्हणून हे खरी इन्स्पिरेशनल स्टोरी आहे की अमेरिकेमधून इथे एखादा भारतीय येतो वेळ काढून आणि साहित्य संमेलनामध्ये 4 दिवस सहभागी होतो. सकाळच्या उद्घाटनाला कार्यक्रमाला ते तिथं उपस्थित राहिले होते. तर तुम्ही पण प्रत्येक त्यांच्या कामावर इंट्रोगेशन स्वतःला करावं की यांच्या तुलनेमध्ये आपण काय करतो आहोत, कुठे आहोत. म्हणजे अतिशय यंग आहेत, त्यांचं वय फक्त 71 वर्ष आहे. तुमच्या आमच्या सगळ्यापेक्षा यंग आहेत की नाही पाहिल्यानंतर, आणि फिट असतो. इतक्या वर्ष प्रचंड काम करून प्रचंड यश संपादन केल्यानंतर फिटनेस कसा असला पाहिजे ते ठाणेदारांच्याकडून आपण शिकला पाहिजे. या ठिकाणी ठाणेदारांची मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो, जेणेकरून मी फार बरोबर बोलणार नाही, कारण प्रकट मुलाखतीमधून तुम्ही उलगडावा अशी माझी अपेक्षा आहे, परंतु तोंड ओळख फक्त थोडक्यात करून देणार आहे. अत्यंत बेताच्या परिस्थितीमधून आणि हलाखीच्या जीवनामधून ते बेळगाव सारख्या छोट्या शहरातील एका सामान्य कुटुंबामधून जन्माला येऊन ते अमेरिकेमध्ये गेल्याने आता खासदार झालेले आहेत. सेकंड टर्म खासदारची त्यांची आहे. पहिल्या बायडेन यांच्या टर्म मध्ये म्हणजे ते डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार आहेत. ट्रम्प कुठल्या पक्षाचे आहे सांगितल्यानंतर तुम्हाला डेमोक्रेटिक म्हणजे काय कळेल, तर ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आता आहेत आणि रिपब्लिकन पार्टीचे ट्रम्प ही यांची पहिली टर्म संपल्यानंतर बायडन यांची डेमोक्रेटिक पक्षाची सत्ता आली, त्याच्यामध्ये ते खासदार मधून आले आणि आता सेकंड टर्मला कंटिन्युअस मध्ये तिथे आहे. ठाणेदार हे रसायनशास्त्रातील PhD धारक आहेत. आपण सगळे एज्युकेशनल फील्ड मध्ये असल्यामुळं आमच्याकडे PhD इज द हायेस्ट डिग्री विच इज यू हॅव ऑब्टेन. त्याच्यानंतर मग त्यांनी सेंट लुईस मिसुरी स्टेटमध्ये तिथं गेले. मग त्यांनी नोकरी केली, शिक्षण घेतलं, आधी नोकरी केली आणि मग व्यवसाय सुरू केला त्यांनी. तर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये तिने व्यवसाय केलाय? औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधने, अन्न पदार्थ. सौंदर्य प्रसाधने एवढ्यासाठी की निम्म्या महिला आहे त्या ठिकाणी. अन्न पदार्थ, ऑटोमोबाईल, आरोग्य व पदार्थ, सौंदर्य, न्यूट्रासायटिकल्स असे अनेक औद्योगिक उत्पादनं त्यांनी करून त्याच्यामध्ये 30 वर्ष जवळपास अतिशय शून्यातून सुरुवात करून एक टॉपमोस्ट उद्योगपती म्हणून ते अमेरिकेमध्ये नावारूपाला आले. 2010 मध्ये अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मंदी आली, जागतिक मंदी आली आणि जागतिक मंदीमध्ये ते बँकरप्ट झाले.
म्हणजे संपूर्ण जे काही कंपनी त्यांनी कमवले होतं ते सगळं गेलं. बँकरप्ट म्हटलं की आपल्याला फक्त अमिताभ बच्चनच माहिती असतात आणि अमिताभ बच्चन नंतर एबीसीएल कॉर्पोरेशन काढल्याने ते बँकरप्ट झाले. तसं हे बँकरप्ट झाले, पुन्हा त्यांनी 2 वर्षानंतर पुन्हा उभारी घेतली आणि आज ही प्रचंड मोठा सेकंड टर्म मध्ये त्यांनी खूप मोठा बिझनेस केला. तो बिझनेस तिने आता बंद केला आणि मग ते राजकारणामध्ये आले आणि आता ते सेकंड टाइम या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी आहेत. मी मुद्दाम शॉर्ट मध्ये माहिती दिली कारण प्रकट मुलाखतीमधून हे अतिशय बारकाव्याने ते सांगणार आहेत. आजची मुलाखत घेण्यासाठी सचिन इटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिन इटकर हे पुण्यामध्ये असतात, आणखी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं योगदान आहे आणि अनेक फार्मास्युटिकल्स कंपन्यांना ते ॲडवायझर म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे जगभरामध्ये जेवढे काही मराठी लोक व्यवसायामध्ये असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहेत, त्यांचं संघटन करणं आणि त्यांच्या संघटन करून त्यांना या देशामध्ये आणणं, या देशामधल्या आपल्या सगळ्यांच्या समोर आणून त्यांचा प्रेरक म्हणून सगळ्यांच्या समोर सादर करणं. आता नवीन एका रेसी नावाची त्यांनी एक NGO काढलेली आहे, त्याच्या माध्यमातून 10,000 परदेशातल्या उद्योजकांना एका प्लॅटफॉर्मवर आणून ते भारतामध्ये उद्योग व्यवसायाला गती देण्यासाठी म्हणून आता ते काम करतायत. असं इटकर हे पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कला क्रीडा क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. तर अशा पद्धतीनं सचिन इटकर त्यांची मुलाखत घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आमचे सुनील चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. फ्रेंड्स ऑफ फार्मर्स म्हणून त्यांची एक कंपनी आहे, ते पूर्वी अॅग्रोवन ह्या पेपरचे फाउंडर संपादक होते आणि आता फ्रीलान्सर म्हणून या ठिकाणी काम करतायत. अनेक मान्यवर या ठिकाणी सगळेजण आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एक वेळ स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाने सुरू करावं असं या ठिकाणी जाहीर. यांना विनंती करते की त्यांनी आज त्यांची विशेष प्रकट मुलाखत या ठिकाणी संपन्न होणार आहे. ते अमेरिकेतल्या मिशिगन स्टेटचे काँग्रेसमन सन्माननीय खासदार श्रीनिवासजी ठाणेदार सर यांचे स्वागत करावे. स्टॉल, बुके आणि ग्रंथ भेट देऊन सन्माननीय डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार सर यांचे या ठिकाणी सन्माननीय चेअरमन आदरणीय चंद्रकांत साहेब यांच्या हस्ते स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्माननीय डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार सर यांचे स्वागत. स्टॉल, बुके, श्रीफळ, ग्रंथ भेट देऊन आदरणीय खासदार श्रीनिवासजी ठाणेदार सर यांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आदरणीय चेअरमन साहेब चंद्रकांत साहेब यांना मी पुन्हा विनंती करते. आजचे मुलाखतकार डॉक्टर सचिन इटकर सर यांचेही आपण स्टॉल, बुके, ग्रंथ भेट देऊन स्वागत करावे. सन्माननीय सचिन इटकर सर यांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब यांना विनंती करते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत साहेब यांचे आपण देऊन स्वागत करावे. मुख्य प्रोग्राम भेट देऊन आदरणीय चंद्रकांत साहेब यांचे स्वागत. यानंतर सन्माननीय डॉक्टर राजेंद्र मोरे सर यांना मी विनंती करते. आपण संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब यांचे ग्रंथ व बुके भेट देऊन स्वागत करावे. धन्यवाद. यानंतर आपण वळतोय विशेष मुलाखतीकडे. जागतिक आर्थिक महासत्ता एक बलाढ्य देश म्हणून आपण ज्या अमेरिकेकडे पाहतो, त्या अमेरिकेत स्थायिक झालेले एक राजकारणी सन्माननीय खासदार श्रीनिवासजी ठाणेदार सर एक मराठमोळा राजकीय चेहरा यात आपल्याबरोबर आहेत. त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर प्रकट होणार आहे.
आणि ही मुलाखत घेणारे सन्माननीय सचिन इटकर सर सुद्धा तितकेच मोलाचे व्यक्ती आहेत. सन्माननीय डॉक्टर सचिन इटकर सर. मंडळी नमस्कार. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मला माननीय चंद्रकांतजी दळवी यांना आणि तुमच्या संस्थेला माझी 3 पुस्तकं दिली आहेत. याच्यामध्ये माझा पेळगाव पासूनचा अमेरिकेपर्यंतचा प्रवास आहे, वेगवेगळ्या स्तरावरचा. आजच माझं 3रं पुस्तक साताऱ्याच्या साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होते. त्याचं नाव आहे वॉशिंग्टन डायरी. हे मराठी पुस्तक आहे. मी मराठी मीडियम मधून शिकलोय आणि मराठीमध्ये लिहायला मला अतिशय आवडतं. तर अशी ही 3 पुस्तकं मी तुमच्या संस्थेला, तुमच्या संस्थेचे चेअरमन यांना भेट देऊ इच्छितो. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे ही श्रीची इच्छा. श्रीची नव्हे, ही श्रीची इच्छा. माझं नाव श्री. तर हे पुस्तक सर माझं पहिलं हे 2004 मध्ये प्रसिद्ध झालं. आणि त्यानंतर दुसरं पुस्तक मी लिहिलं ते आहे पुन्हा श्री गणेशा. याच्यामध्ये जेव्हा माझा बिझनेस पूर्णपणे मंदीमध्ये गायब झाला होता त्यानंतर तो परत उभा केला त्याची ही गोष्ट आहे पुन्हा श्री गणेशा. आणि हे शेवटचं पुस्तक ज्याच्यामध्ये माझा राजकीय प्रवास आहे आणि त्याचं नाव ठेवलं आम्ही वॉशिंग्टन डायरी. आणि थँक्यू. इथं तुम्ही सर्वांनी मला बोलवलं. सचिन सरांनी मुख्य मला विचारल्यानंतर मला नाही म्हणता आलं नाही. पण ही संस्थेचं काम सर्व काही पाहून खूप आनंद झाला. दळवी साहेब तुमच्या सर्व सहकार्याचं अभिनंदन की तुम्ही ही संस्था उभी केली आहे आणि 5 लाख मुलांच्यासाठी जे तुम्ही कार्य करताय त्याच्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो. थँक्यू. नमस्कार. मी पण खूप एक्सायटेड आहे कारण रयत शिक्षण संस्था जर देशातली एक अग्रगण्य अशी शैक्षणिक संस्था आहे. खासदार असं म्हटलं असल्यामुळे एकदा खुर्ची मिळाल्यानंतर सोडायचं पण सर अतिशय आनंद वाटतोय श्री ठाकरेंशी इंटरॅक्शन करण्यामध्ये. माझा सरांचा जवळपास एक 22-23 वर्षाचा परिचय आहे आणि त्याला कारणीभूत ठरले त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख. त्यावेळेस 2005 साली आम्ही अमेरिकेत BMMच्या कन्व्हेन्शनसाठी गेलो होतो. त्यावेळेस धन महाराष्ट्र मंडळ नावाचे अमेरिकेमध्ये सगळ्या मराठी माणसांना रिप्रेझेंट करणारी एक संस्था आहे. त्यावेळेस सर BMMचे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि देशमुख साहेबांना ज्यावेळेस त्यांचा सगळा जीवन प्रवास कळला तर त्यांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये बोलवलं आणि इथे मुंबईमध्ये बोलवून त्यांना स्पेशली पुन्हा लातूरला घेऊन जाऊन त्यांना सगळा महाराष्ट्राचा ग्रामीण भाग दाखवून आणि मुख्यमंत्री स्वतः अनेक भाषणांमध्ये श्री ठाकरेंची स्टोरी सांगायची. आज तुमच्या समोर हा जीवन प्रवास उलगडत असताना खूप आनंद वाटतो कारण काही माणसं अशी असतात की त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही पहा की एखादं कुठलं तर वाचलेलं चांगलं पुस्तक असेल किंवा एखादी चांगली कविता असेल किंवा एखादं चांगलं भाषण असेल कोणाचं तरी ऐकलेलं किंवा एखाद्या ठाकरे साहेबांसारख्या माणसाची झालेलं इंटरॅक्शन असेल ते काही क्षणाचं असेल काही मिनिटांचं असेल पण आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद त्या संवादामध्ये असते, त्या पुस्तकामध्ये असते, त्यात मांडलेल्या विचारांमध्ये असते. माणूस जो घडतो तो त्या विचारांमुळे घडतो. आणि आता दळवी सरांनी जे सांगितलं की खरं तर त्यांचं वय मी मुलाखतीच्या शेवटी सांगणार होतो परंतु दळवी सरांनी सुरुवातीला त्यांचं वय सांगून टाकलं. पण इन्स्टिट्यूशन जे असतात किंवा इन्स्टिट्यूशन सारखे संस्थेसारखे काम करणारी माणसं असतात यांना वयाचं कुठलंही बंधन नसतं. सर ही शैक्षणिक संस्था 1919 साली स्थापन झाली. कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेली संस्था 106 वर्ष देशातली एका म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यात जुनी शैक्षणिक संस्था आहे. रवींद्रनाथ टागोरांनी 1920 साली शांतिनिकेतन काढलं. त्याच्या 1 वर्ष अगोदर शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे.
आणि अभिमानाची गोष्ट आहे मराठी माणसांसाठी. तर आज 106 वर्षाचा प्रवास असलेल्या संस्थेमध्ये आपण इंटरॅक्शन करतोय. या संस्थेचे आत्ताचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय पवार साहेब, ते 85 वर्षाचे तरुण आहेत. हो. आणि 71 वर्षाचे तरुण श्री ठाणेदार आपल्याशी संवाद या ठिकाणी साधणार आहेत. तर आपण असं म्हणतो की संस्था जेवढी वयाने मोठी होत जाते तेवढी ती अधिक तरुण होत जाते. तसंच संस्थेसारखं काम करणारी जी माणसं असतात, संस्था म्हणून काम करणार, श्री ठाणेदार इज अन इन्स्टिट्यूशन. आज दळवी साहेब असतील, विकास देशमुख साहेब असतील, हे एक स्वतः इन्स्टिट्यूशन आहे, पण त्यांनी ते काम उभा केलं. अशी माणसं सुद्धा ही त्यांचं वय जसं वाढत जातं तसं ते अधिक तरुण होत जातात. म्हणून आजचा हा संवाद जो आहे तो निश्चित आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला एक प्रेरणादायी संवाद ठरणार आहे. मी फार वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला आपल्या सगळ्यांना श्री ठाणेदारांची स्टोरी ऐकायची. पण हा प्रवास सुरू होतो बेळगाव मधून. बेळगाव सारख्या एका छोट्याशा गावामध्ये आणि अतिशय गरीब कुटुंबामध्ये, आणि श्री ठाणेदारांची 6 भावंड, त्यात सगळ्यात लहान श्री, त्यांच्या अगोदरच्या 5 बहिणी, आणि अतिशय गरीब परिस्थिती. 10वीला 55% मार्क्स, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक केलेली छोट्या काळासाठीची नोकरी, आणि हे सगळं सोडून अचानक मुंबईला जाणे, आणि मुंबईमध्ये मग मुंबई विद्यापीठामध्ये MSc ऍडमिशन केले. पण त्यावेळेस MSc करत असतानाच BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये केलेली नोकरी, आणि त्यानंतर त्यांच्या मनाने उचल झाली. कारण ग्रेट अमेरिकन ड्रीम नावाचं एक सगळ्या जगाला भुरळ पाडली होती 1980च्या दशकामध्ये, की अमेरिका इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. मग अनेक जगभरातले तरुण अमेरिकेकडे जात होते. त्यांनी अमेरिका निवडलं आणि अमेरिकेला जायचं ठरवलं. तर हा जो सर प्रवास आहे बेळगाव ते अमेरिका वाया मुंबई, हो. आणि तुमची सुरुवातीचा जो बालपणीच्या काही आठवणी, तर तो आम्हाला आवडेल तुमच्याकडेच ऐकायला. हो हो. एक म्हणजे माझं वय सांगितलं, नंतर माझे मॅट्रिक्स मधले मार्क्स सांगितले. त्यामुळं मंडळींच्या मध्ये थोडासा संभ्रम पडला असेल. आताच खरं म्हणजे मी आलो या अमेरिकेतून या भेटीसाठी भारतामध्ये आलोय. ते माझी जी शहापूर बेळगाव मधली शाळा चिंतामणराव हायस्कूल, त्याचा बघा या मागच्या आठवड्यात 100वा वाढदिवस होता. त्याच्यासाठी त्यांनी मला, त्यांचा एक विद्यार्थी अमेरिकेमध्ये जो खासदार झालाय त्याला तरी बोलवावं अशा रीतीने त्यांनी मला बोलवलं, आणि त्याचा सन्मान म्हणून मी त्या शाळेमध्ये जाऊन तसंच पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी. पण बेळगावमध्ये जेव्हा माझे वडील कोर्टामध्ये कारकून होते, ते रिटायर झाले वयाच्या 95व्या वर्षी. बरीचशी त्यांची जी काही थोडी शिल्लक होती ती बहिणींच्या लग्नामध्ये खर्च झाली, आणि मग फॅमिलीला खूप फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले. मग त्यावेळेला मी एका डेंटिस्ट होते आपटे नावाचे गावामध्ये, त्यांच्याकडे काम करायचो दिवसामध्ये, रात्री संध्याकाळी कधी कॉलेज करत त्यांच्याकडे काम करत पैसे मिळवायचं. सुरुवातीला आईला सांगितलंच नाही की मी काम करतो इथं म्हणून. त्यामुळे ती आई काही मला पैसे द्यायची, काही भाजी घेऊन ये, सामान घेऊन ये म्हणून, आणि नेहमी तिने दिलेल्या पैशात माझे पैसे घालून मी घरामध्ये खूप काही बरंचसं सामान आणायचं, आणि तिला वाटायचं की मी खूप चांगला शॉपर आहे, चांगला बार्गेनिंग करून आणतो. त्यानंतर BSc झालं. मग स्टेट बँकेमध्ये कॅशियर म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळं अगदी आई वगैरे खुश झाली, म्हटलं धन्य झाली तुझे बाबा आता. आणि कसं कॅशियर असल्यामुळे कुणाचे का असेना पण लाखो रुपये हाताळायला मिळायचे. आणि पण त्यावेळेला नेहमी वाटत राहिलं की आणखीन काहीतरी करावं, पुढं कुठेतरी जावं. सायन्स मध्ये आपण शिक्षण घेतलं पण बँकेतच कशाला नोकरी करायची म्हणत मी BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये गेलो, सायंटिस्ट म्हणून तिथं काम केलं. तिथं काम केल्यानंतर खूप छान वाटलं, पण वाटलं आता पुढं काहीतरी करावं. अरे आपण शिक्षण फक्त आपलं BSc पर्यंत झालं, MSc करावं म्हणून. तर आता सरकारी नोकरी, त्यामुळे मी माझ्या मित्रांना सहकार्याने सांगितलं की मला MSc करायचंय मुंबई विद्यापीठात. तर ते म्हणाले सचिन सर की आता तुम्ही ही सरकारी नोकरी आहे, तेव्हा तुमचे जे बॉस आहेत सोमन साहेब ते डिरेक्टर, त्यांच्या परवानगीशिवाय तू काही कॉलेजचं ऍडमिशन घेऊ शकत नाहीस म्हणाले. मग आता काय करायचं? गेलो सोमनांच्याकडं. ते म्हटलं सोमन सर, अगदी मी अगदी आनंदाने गेलो. सोमन सर, मी श्री ठाणेदार, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर व्हॉट यू वॉन्ट नाव असं करत त्यांनी काही मराठीमध्ये बोलायचं नाही, माझ्यावर चिडले असते. मी त्यांना म्हटलं की मला असं करायचं. त्यामुळे तू कसं करणार आहे, तुझी हे आहे
नोकरी करायची आहे तुला, हे तुला करायला पाहिजे, तू असं शिक्षण कसं करणार? मी म्हटलं सर मी दोन्ही करेन. कसं करशील? तर म्हटलं माझी शिफ्टची नोकरी आहे, सकाळी 7 ते 3, मग 3 ते 11, मग 11 ते सकाळी 7. तर मी म्हटलं मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांची वाटाघाटी केली आहे आणि मला रात्रीची पाळी घेईन, काय त्यांची माझी एक्सचेंज करून नाईट शिफ्ट आणि दिवसा कॉलेज करेन. ते मला नाही, तुला काही परवानगी देत नाही. पण मला काही ते पटलं नाही. मी म्हटलं की मी काम तरी करेन तुमचं जे आहे ते, पण काही नाही. मी सरळ सोमण साहेबांच्या केबिन मधून बाहेर पडलो आणि मुंबईच्या कलिनामध्ये गेलो आणि MSc ला ऍडमिशन घेतली. 2 वर्ष झाली. आपली रात्रीची माझी कामं, कधी मध्ये मध्ये कुठंतरी दिवसा झोप, मुंबईमध्ये MSc च्या क्लासेस, असं केलं आणि 2 वर्षांनी MSc ला चांगला फर्स्ट क्लास आला, गोल्ड मेडल मिळालं. आणि तेव्हा वाटलं की सोमण सरांच्याकडे गेलो. मी म्हटलं सर एक आनंद कशासाठी आलायस म्हणले. म्हटलं एक आनंदाची बातमी द्यायला आलो. काय पाहिजे, काय झालं? म्हटलं सर मला MSc ला फर्स्ट क्लास फर्स्ट आला, गोल्ड मेडल मिळालं आणि मला पुढचं प्रमोशन तुम्ही द्यावं यासाठी मी तुमच्याकडे आलो. तर ते म्हणाले की अरे तू कशी केलीस MSc, तुला परवानगीच नव्हती, तुझी MSc ही अनऑथराइज्ड आहे, तुला काही मी परवानगी देणार हे फक्त इथल्या सरकार सांगू शकतं. मग तेव्हा मात्र ठरवलं मी की आता आपण पुढं कुठंतरी जायचं. आणि मग अमेरिकेतल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज मध्ये अर्ज केले आणि एक PhD करण्यासाठी म्हणून ओहायो मधून मला स्कॉलरशिप मिळाली. तर आता काय फक्त प्रश्न एवढाच होता की मुंबई मधली जी अमेरिकेचं कॉन्सुलेट आहे ब्रिज कँडीमध्ये, त्यावेळेला त्या काळामध्ये सकाळी 5 वाजता तिथं रांग लावून लागायची, कारण ते ठराविक लोकांनाच इंटरव्ह्यू द्यायचे दिवसातून. तर पण पासपोर्ट नव्हता. मग पासपोर्ट घ्यायचा, सरकारी नोकर म्हणजे काय, तुमच्या बॉसची त्याच्यावर सही लागते त्या पासपोर्टच्या ऍप्लिकेशन वरती. परत गेलो सोमणांच्याकडे. ते म्हणले आता तुझी हद्द झाली, तू अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीला मला न विचारता अर्ज केलीस, तुझ्या अर्जावरती मी सही करतो पण ही नोकरी सोड म्हणाले ते मला. मग त्यावेळेस दिवशी मी नोकरी ती सोडली. सरांचं सही घेतली फॉर्म वरती, पासपोर्ट घेतला नंतर आणि विसाचा ऍप्लिकेशनला गेलो. सकाळी 5 वाजता रांगेत उभा राहिलो, 11 वाजता नंबर आला. मी मराठी मीडियम मध्ये शिकलेलो, त्यावेळेला फारसं मराठी बोलत नव्हतो, म्हणजे इंग्रजी बोलत नव्हतो, मराठीच बोलत होतो. पहिल्यांदाच एक अमेरिकन गोरीबाई त्या व्हिसाच्या ऑफिस मध्ये, काउन्सिलर, व्हर्जिनिया त्याचं नाव, व्हर्जिनिया. खिडकीच्या मागं व्हर्जिनिया बाई, मी खिडकीच्या पुढे, माझे सगळे पेपर त्यांना दिले. त्या मला प्रश्न विचारतायत. 10 मिनिटं झाली असतील सर, सचिन सर, प्रश्न उत्तरांची. त्यानंतर त्या बाईनी मला ते पेपर त्या खिडकीतून खाली ढकलले आणि म्हणाले मिस्टर थानेदार, आय कॅनॉट गिव्ह यू स्टुडंट व्हिसा. आणि सगळं माझं एवढं सगळं जी स्वप्न होती त्या व्हिसा मिळण्यावरती त्याचा चक्काचूर झाला आणि मी तिथं खाली कोसळलो. कधी नव्हे ते आयुष्यात शुद्धच गेली माझी, पूर्ण शुद्ध गेली. खाली जमिनीवर पडलो. मी किती वेळ जमिनीवर होतो माहित नाही. जेव्हा शुद्ध आली, डोळे उघडले तर बघतो तर व्हर्जिनिया बाई त्यांच्या खिडकीतून बाहेर आल्या होत्या. मी वर असा बघतोय, त्यांच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास, आणि मला पाणी दिलं पण व्हिसा काही दिला नाही. आणि असं 5-6 वेळा. हा, असं मग नंतर काय की तुम्ही आणखीन थोडी माहिती जर दिली आणि परत अप्लाय करायचा, तुम्ही किती वेळेला अप्लाय करू शकता. तर दुसऱ्या वेळेला थोडी माहिती जोडून दिली, व्हर्जिनिया बाईनी पटकन नाकार दिला. तिसऱ्या वेळेला आणि थोडी माहिती दिली, परत गेलो, परत नाकार. चौथ्या वेळेला मी माझ्या प्रोफेसरना अमेरिकेत सांगितलं की मला तुमची मदत पाहिजे. मग त्यांनी छान लांब लाचक पत्र लिहिलं व्हर्जिनिया बाईंना की हा मुलगा फार हुशार आहे, आम्हाला पाहिजे, आम्ही पुढच्या इलेक्ट्रिक बॅटरीज वरती रिसर्च करतोय, ते फ्युचर आहे आणि त्यासाठी हा हवा आहे आम्हाला. म्हटलं आता अमेरिकन प्रोफेसरचं पत्र वाचून व्हर्जिनिया बाई खुश होतील. परत त्यांनी रिजेक्ट करावी चौथ्या वेळेला. आता 5व्या वेळेला द्यायला मला काहीच नव्हती. बरं, सोमणाने सांगितल्यामुळे नोकरी सोडली होती. आता अगरवल क्लासेस मध्ये मी शिकवतोय, कारण दुसरी काही नोकरी नव्हती.
आणि मग परत तेच तो गठ्ठा व्हर्जिनियाबाईंनी चौथ्यांदा रिजेक्ट केला, परत सबमिट केला. ते म्हणाले संध्याकाळी या सांगतो. गेलो संध्याकाळी, म्हणाले तुमचा व्हिसा अप्रूव्ह झालाय. म्हटलं का? व्हर्जिनियाबाईंनी का बदललं मत त्यांचं? तर ते म्हणाले की अहो त्या बाई सध्या अमेरिकेला व्हेकेशन साठी गेले आहेत. दुसरे काउन्सिलर आले. दुसरे कोणी बघितलं तुमचा व्हिसा? तो का बघा 1979चा वेळ ती. आता अमेरिकेच्या 7.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत तिथला एक खासदार म्हणून तिथल्या होमलँड सिक्युरिटी कमिटीचा रँकिंग मेंबर आहे काँग्रेसमध्ये. विजा द्यायचे नियम ठरवले. आणि आमची जी कमिटी आहे त्याचं कामच असं आहे की अमेरिकेची बॉर्डर कशी सेफ करायची, कोणी यायचं नाही, हे सगळी धोरणं ठरवणारी ही कमिटी आहे. आणि त्याचा मी रँकिंग मेंबर आहे. पुढच्या वर्षी त्याचा मी चेअरमन होईल. तर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की मला स्ट्रीट हार्गरांमध्ये कायम मी त्यांची कंपॅरिझन थॉमस एडिसनची करतो. थॉमस एडिसन ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी बल्बचं इन्व्हेन्शन करत होता त्याचे अटेम्प्ट्स 999 वेळा फेल झाले आणि 1000 अटेम्प्ट वॉज अ सक्सेसफुल अटेम्प्ट वेअर द इलेक्ट्रिसिटी बल्ब वॉज त्याचं इन्व्हेन्शन झालं. पण थॉमस एडिसनने असा कधी विचार नाही केला की आम्ही इतक्यांदा काय एक्सपेरिमेंट करू. त्याची शेवटची रिएक्शन अशी होती, नाव आय लर्न हाऊ नॉट टू मेक अ बल्ब बाय 999 टाइम्स. तसंच स्ट्रीट हार्गरांमध्ये तुम्हाला दिसेल की द ॲटिट्यूड ऑफ नेव्हर 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 गिव्ह अप. त्यांनी आयुष्यामध्ये जो काही त्यांचा प्रवास आहे त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे. त्याला कुठलीच गोष्ट सहजपणे मिळालेली नाहीये. पण त्यांनी कधीही पॉझिटिव्हिटी सोडली नाही, त्यांनी कधी सकारात्मकता सोडली नाही. आणि ही ऑलवेज बिलीव्ह इन दिस नेव्हर 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 गिव्ह अप. कारण अमेरिकेतला प्रवास आहे पुढचा फार खडतर होता. म्हणजे आता मी तो सांगण्यापेक्षा आपण त्यांच्या शैलीमध्ये ऐकू. पण सर तुम्ही मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये गेला, हो, तिथं सुद्धा असंच होतं की तिथे राहायला रूम नाही कारण पैसे नाहीत. मग दिवसभर लॅबोरेटरीमध्ये काम करायचं आणि त्याच लॅबमध्ये संध्याकाळी ते झोपायचे, पुन्हा अगेन अनऑथराइजपणे की मला कळलं नाही पाहिजे. आणि सकाळी मुलं किंवा शिक्षक लॅबोरेटरीमध्ये यायच्या अगोदर ते पूर्ण तयार होऊन पुन्हा एक्सपेरिमेंट करत असायचे. अशा प्रकारचं काम त्यांनी केलं. तसं तो मिशिगनचा तुमचा प्रवास आणि मग तुम्ही ऑन्ट्रप्रिनर झाला तिथून आणि केमिर सारखी कंपनी स्थापन केली. हो, तर ती वाटचाल करा थोडी तुम्ही आम्हाला सांगा. हा, तर माझी PhD पूर्ण झाली 82 मध्ये. नंतर मी मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक्टरल काम केलं. केमिस्ट्रीमध्ये बरंच रिसर्च केलं, बरेच चांगले प्रकारचे शोध लावले. पॉलिमर केमिस्ट्री हा माझा विषय. पॉलिमर केमिस्ट आहे. नंतर पोस्ट डॉक्टरल वर्क केलं मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये. तर येतो आवाज? ऐकू येतो आवाज? मागे येतो. तर त्यानंतर मग केमिस्ट म्हणून नोकरी मिळाली आणि केमिकल टेस्टिंग वगैरे करायचो. भारतात आलो, लग्न केलं आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे. आणि कंपनीमध्ये बरेचसे काही शोध लावले, पण कंपनीमधलं थोडंसं पॉलिटिक्स असायचं, त्यामुळं पुढं वरती जाणं जरा कठीण वाटत होतं. आणि मग त्यावेळेला असं वाटलं की आपण आपलं काहीतरी करावं आणि आपण स्वतंत्र बिझनेस करावा. अर्थात माझी काही बिझनेसची फॅमिली नाही. घरी वडील सुद्धा कोर्टामध्ये क्लार्क असे होते, त्यांना काही माहिती असं बिझनेसचं माहिती नव्हतं. पण मला वाटलं की आपण एखादा लहानसा, आणि माझ्याकडे काही प्रॉडक्टच्या आयडियाज वगैरे काही नव्हत्या, पण मला असं एक वाटलं की जवळच एक लॅब होती, केमिकल टेस्टिंगची लॅब. आणि तिथं त्या एक 65 वर्षाच्या अमेरिकन बाई होत्या. त्यांच्याकडे 2च कामगार, 2 सायंटिस्ट आणि त्या अशा 3 लोकांचा हा बिझनेस. $150,000 एवढाच त्यांचा रेव्हेन्यू वर्षाचा. गेली 30 वर्ष तो रेव्हेन्यू असा फ्लॅट होता, वर खाली काहीच नाही, फ्लॅट रेव्हेन्यू. आता त्यांना रिटायर व्हायचं होतं आणि त्या खूप अवघड असे प्रश्न सोडवायच्या. म्हणजे बघा, बॉस्टन लॉम कंपनी आहे, डोळ्याचं ते आय कंपनी आहे. ते कॉन्टॅक्ट लेन्स लावायचं, क्लिनिंगचं सोल्युशन बनवतात. त्यातल्या एका बॅच मध्ये लोकांना त्यांच्या डोळ्यामध्ये
आय इरिटेशन व्हायचं त्यांच्या त्या सोल्युशन वापरलं तर. आणि ती एवढी बलाढ्य कंपनी, पण त्यांना त्यात काय प्रॉब्लेम आहे, का बदल झाला त्या पर्टिक्युलर एक मॅन्युफॅक्चरिंग बॅच मध्ये, हे त्यांना काही सांगता येत नव्हतं. मग ते या बाईंच्याकडे आले. त्या बाईंनी तो सगळं प्रश्न त्यांनी केमिकल अनालिसिस करून तो प्रश्न सोडवला. बरं झाल्यानंतर त्यांचा मिलियन्स ऑफ डॉलर्स, कोट्यावधी डॉलर्सचा फायदा झाला, कारण तो प्रॉडक्ट त्यांचा वाचला. या बाईनं मात्र काय केलं, त्यांना तरी जेव्हा बिल पाठवायचं होतं तेव्हा त्या म्हणाल्या की मी 2 इन्फ्रारेड स्पेक्ट्रम काढले, 1.5 तास ह्याच्यावरती रिसर्च केलं. 2 इन्फ्रारेडचे 350 प्रमाणे $700, रिसर्चचे माझे 150, असं करत त्यांनी $950 त्यांना चार्ज केला त्या बॉर्चन लांब कंपनीला, मिलियन्स ऑफ डॉलर्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून. तर त्यांना मी जेव्हा पाहिलं त्यांचा हा बिझनेस, त्यांचे आयडिया सगळ्या, तेव्हा मला असं वाटलं की हा बिझनेस एक म्हणजे खूप मोठा करता येईल, आणि दुसरं म्हणजे काय की याची जी प्राइसिंग आहे ती बदलायला पाहिजे. तर तो बिझनेस मी त्या बाईंच्याकडून $75,000 विकत घेतला. माझ्याकडे तेवढेही नव्हते, पण बँकेकडून कर्ज घेतले $75,000, आणि माझ्या क्रेडिट कार्डावरती $3,000 होतं, ते वर्किंग कॅपिटल म्हणून वापरलं, आणि तो बिझनेस सुरू झाला. त्याचं खूप चांगलं मार्केटिंग केलं, चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीनं, आणि नंतर त्या बिझनेसचं रूपांतर थोडं अर्ली ड्रग डेव्हलपमेंट मध्ये गेलं. आम्ही ड्रग्सचं रिसर्च, म्हणजे ज्या स्टार्टअप कंपन्या असतात त्यांना एखादं मॉलिक्यूल डोक्यात असतं, त्याच्यावरून त्यांना एक औषध बनवायचं असतं, ते सगळं टर्न की त्यांना करून द्यायचं, असा आमचा पुढं भाग झाला. आणि तो माझा बिझनेस खूप वाढला. एवढंच नव्हे तर आम्ही बिझनेस वाढवताना 2 प्रकारे वाढवता येतो. एक ऑर्गॅनिकली ग्रो करता येतो बिझनेस, आणि दुसरं ऍक्विजिशन न ग्रो करता येतो, मर्जर्स अँड ऍक्विजिशन. तर दोन्ही पद्धतीने हा बिझनेस ग्रो केला. ऑर्गॅनिकली वाढवलं, जास्त रेव्हेन्यू वाढायचा, मार्केटिंग करायचं वगैरे केलं. आणि दुसरं म्हणजे लहान लहान बाकीच्या ज्या अशा कंपन्या होत्या अर्ली स्टेज ड्रग डेव्हलपमेंट मधल्या वेगवेगळ्या भाग करणाऱ्या, त्या वेगवेगळ्या अमेरिकेत जाऊन विकत घेतल्या. बरं, ते विकत घेण्यासाठी म्हणून बँकेकडून कर्ज घेतली, आणि असं करत ती $150,000 वर्षाला रेव्हेन्यू असलेली कंपनीचा रेव्हेन्यू 2008 पर्यंत $65 मिलियन झाला वर्षात. 40% प्रॉफिट, अतिशय प्रॉफिटेबल कंपनी. इबिटा जो म्हणतो, तुम्हाला माहिती इबिटा, त्याचा साधारण बघा 40% इबिटा होता. त्या बिझनेसची व्हॅल्यू अबाउट 200 वगैरे मिलियन असायची होती त्यावेळेला. असा मोठा बिझनेस तयार झाला. आणि त्यावेळेला म्हणजे मध्ये काळामध्ये बिझनेस चालतो इकडे, पण माझं मराठी साहित्यावरती इंटरेस्ट आहे, मराठी कला, इथलं साहित्य. त्या काळामध्ये म्हणजे आशा भोसलेपासून सगळे साहित्यिक, कवी, गायक हे आपल्याकडे यायचे सेंट पॉल्सला. हो, आपण मराठी जे आपलं कल्चर आहे ते चालू ठेवलं होतं, आणि मला खूप आवडायचं ते, आणि त्याच्यामध्ये मी खूप भाग घ्यायचो. तशीच ती कंपनी वाढत राहिली. आणि मग मात्र 2010 साली आमच्या अमेरिकेत आणि जगभर जी आर्थिक मंदी आली, त्या मंदी आली त्यावेळेला माझं बँकेचं, जरी मी $200 मिलियन कंपनी बनवली असली तरी बँकेकडून 24 मिलियनचं कर्ज घेतलं होतं. 24 मिलियनचं, विच इज अगदी काय वाईट नाही. कारण बघा, तुम्ही 24 मिलियन जरी कर्ज घेतलं आणि ते वापरून जर 200 मिलियनची व्हॅल्यू तयार केली तर काय वाईट नाही. एवढंच झालं पण की त्या रिसेशन मध्ये अर्ली ड्रग डेव्हलपमेंट हा बिझनेस ठप्प झाला. कारण सहसा जेव्हा इकॉनॉमी वाईट असते त्यावेळेला अर्ली स्टेज ड्रग मध्ये इन्व्हेस्टमेंट होत नाही, आणि माझा रेव्हेन्यू 70% खाली पडला. एवढा रेव्हेन्यू कमी झाल्यामुळे मला काय बँकेचे हप्ते भरता येत नव्हते. बँक अगदीच उतावेळ झाली, त्यांचे असेच सगळी त्यांची कर्ज बुडत होती सगळीकडे. पण माझ्या कंपनीमध्ये त्यांना व्हॅल्यू दिसली, त्यांनी माझ्या कंपनीचा सर्व ताबा घेतला कोर्टाचं. आणि कारण म्हणजे स्मॉल बिझनेस, त्यामुळे माझं घर, माझ्या गाड्या सगळ्याच त्या बँकेच्या मध्ये त्यांचं कोलॅटरल होतं ते. हो हो. तर त्या बँकेनं ते सगळं काढून घेतलं, ते सगळं त्यांनी विकलं. त्यांना $30 मिलियन मिळाले, आणि त्यांनी त्यांचं 100% कर्ज फेडून घेतलं.
नंतर त्यातले उरलेले पैसे त्यांनी फाईन आणि पेनल्टी म्हणून घेतले. त्यामुळे माझ्या हातात काहीच नाही. एवढं मोठं मी 17,000 स्क्वेअर फुटाचा मोठा असा मॅन्शन बांधला होता, तो त्यांनी काढून घेतला. माझी रोल्स रॉईस फरारी, रोल्स रॉईस फॅन्टम गाडी होती ती काढून घेतली, फरारी घेतली, सगळंच घेतलं. आणि मी आणि माझी बायकोला मी येऊन सांगितलं की आता आपल्याकडे काही राहिलं नाही. आणि माझी बायको शशी आहे, ती नाही सध्या, ती अमेरिकेत आहे. पण ती म्हणाली की बघ, तू आणि मी दोघंही आपण गरिबीत वाढलो, आपल्याकडे काहीच नव्हतं, आपण ते परत उभं करू. शशीबद्दल तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. म्हणजे 96 साली जेव्हा मी हा बिझनेस करत होतो तेव्हा माझी पहिली पत्नी, आम्हाला कल्पना नव्हती, पण तिच्या घरामध्ये मानसिक आधार होता, तिच्या वडिलांना होता, आणि तिलाही मानसिक आजार असावा असं आम्हाला आता वाटतं. आणि त्याच्यातून तिनं 1996 मध्ये आत्महत्या केली. आणि त्यावेळेला माझी मुलं 4 आणि 8 वर्षाची होती. आणि त्यानंतर सगळ्या समाजानं आम्हाला वाईट टाकलं. कारण बऱ्याचदा समाजामध्ये लोकांना मानसिक रोग हा काय असतो त्याचा परिणाम, एखाद्या फॅमिलीवरती मानसिक रोगाचा एखादा आपला फॅमिलीचा घटक, एक मेंबर जेव्हा मानसिक रोगानं सफर करत असतो त्याचा जो परिणाम होतो त्या फॅमिलीवरती, याचा लोकांना कल्पना नसते. आणि तिच्या मृत्यूनंतर बऱ्याच लोकांनी आम्हाला दोष दिले आणि जवळजवळचे मित्र त्यावेळेला आम्ही हरवले, गमावले. माझ्या अतिशय मोकळेपणे पुस्तकात आत्मचरित्र असं आहे की आपल्याकडे आत्मचरित्र लिहायचं म्हणजे फक्त मी किती चांगला आहे. पण सरांच्या ही श्रींची इच्छा या पुस्तकात जर तुम्ही वाचलं तर त्यांनी सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे लिहिल्या. कौटुंबिक जे काही त्यांच्या वाट्याला आलं किंवा अमेरिकेत गेल्यानंतरच्या ज्या काही सगळ्या गोष्टी, तुमचं पहिलं प्रेम सुद्धा, इथून सगळ्या गोष्टी इतक्या ट्रान्सपरंटली लिहिल्या, त्यामुळे फक्त आत्मचरित्र राहत नाही, तर त्याच्यामधून एक खूप आपल्याला वेगळ्या प्रेरणा मिळतात. आणि तिचं त्यानंतर मात्र मुलांना मी एक सिंगल फादर म्हणून वाढवलं. आणि काही वर्षांनी मी शशीला भेटलो, शशी भेटली. तिचेही पहिले मिस्टर अपघातामध्ये गेले होते. ती गरीब घरातली मुलगी, आमचं दोघांचं खूप पटलं आणि आम्ही नंतर लग्न केलं. ती आली माझ्या आयुष्यामध्ये आणि तिनं मला माझा संसार, जो मोडलेला संसार होता, तो एक स्त्री जे करू शकते ते तिनं तिच्या सॅक्रिफाईस जे केलं, तिनं ते हार्ड वर्क केलं, त्यातून मुलांना वाढवायला मदत केली आणि आमची फॅमिली परत एकदा सुखी असं घर झालं आमचं. बरोबर. हो. आणि त्या शशी आणि ती मला म्हणाली की अरे आपल्याकडे काहीच नव्हतं आणि हे सगळं आपण उभं केलंय ते परत करू. आणि सगळं बँकेनं जेव्हा ते माझा असा मोठा प्रचंड मोठी हेडक्वार्टरची बिल्डिंग होती ती घेतली, शेवटच्या दिवशी जाताना ते मला म्हणाले की तुमच्या काही पर्सनल गोष्टी असतील तर घेऊन जावा, हा घ्या बॉक्स म्हणून. त्यांनी मला एक एवढा कार्डबोर्डचा बॉक्स दिला. मग त्याच्यामध्ये मी मुलांचे फोटो होते माझ्या डेस्क वरती ठेवले. जाता जाता मी बघितलं आणि लॉबीच्या शोकेस मध्ये 2 असे मोठे पुतळे, मला ते 2 अवॉर्ड मिळाले. ते एंटरप्रेन्योर ऑफ द इयर असे अर्न्स्ट अँड यंगचे मोठे प्रेस्टिजियस अवॉर्ड होते, ते 2 मिळाले होते. मी त्या बँकेला विचारलं मी घेऊन जाऊ का? ते हो म्हणाले. मी ते बँकेत माझ्या बॉक्स मध्ये टाकतोय. आणि ते बॉक्स मध्ये टाकताना मी म्हटलं की कधी काळी मी असा एक 3रा अवॉर्ड मिळवेन. घरी आलो तर समजलं की बँक घर घेणार आहे. तर आमचे पर्सनल कपडे जे काही असतील ते एका भाड्याच्या ट्रक मध्ये टाकले. आणि त्यावेळेला कळालं की तिथून एक 10 तासाच्या अंतरावरती मिशिगन या राज्यामध्ये एक लहानशी लॅब आहे, ती अशीच बुडली आहे. तर म्हटलं ती आपण भाड्याने घ्यावं म्हणून मी त्या गावात गेलो, एक लहान भाड्यानं घर घेतलं आणि ती जागा घेतली भाड्याने आणि तिथं माझा बिझनेस परत सुरू केला. एव्होमी नावाचा असाच प्रकारचा. आणि 6 वर्षात मात्र तो बिझनेस खूप भरभराटीला आला. आणि 2016 मध्ये 3ऱ्यांदा मला तो अवॉर्ड मिळाला, एंटरप्रेन्योर ऑफ द इयर.
म्हणजे हा इतका विलक्षण प्रवास आहे त्यामध्ये. पण तो 2008 साली अमेरिकेमध्ये लेहमन ब्रदर्सचं कोलॅप्स झाल्यानंतर सबप्राईम इकडे सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या जगामध्ये रिसेशन आलं त्याच्यामध्ये आणि खूप बिझनेस ग्रो झाला. तर मला सरांच्या आयुष्याचा पार असं होत आला की मी यांचं पूर्वीचं वैभव पण पाहिलं, कारण मी त्यावेळेस 2005 साली सरांना भेटलो त्यावेळेस सेंट लुईस मध्ये यांचा मॅन्शन होता. अशी जगातली कुठलीच गाडी नाही जी त्यांच्याकडे नव्हती. आणि त्यांच्या घरामध्ये असंच एक 300 कॅपॅसिटीचं फुल ऑडिटोरियम असायचं जिथं सगळे मराठी कलावंत हिंदी कलावंत जाऊन तिथं परफॉर्म करते त्यांच्या घरामध्ये. अशा प्रकारचं ऐश्वर्य हे सगळं गमावलं आणि पुन्हा सुरुवात झाली. शेवटच्या टप्प्याकडे मी येणार, पण त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला तुम्हाला या ठिकाणी सांगायच्या की याच्यामध्ये त्या दिवशी ज्या दिवशी सरांची बँक्रप्सी झाली आणि यांच्या कंपनीचा आणि घराचा ताबा घेतला गेला, सरांचाच एक मित्र होता, त्याचा असाच बिझनेस ज्यावेळेस बँकेने अक्वायर केला तर त्याने त्या दिवशी आत्महत्या केली. त्याचा सगळा बिझनेस त्याचा सगळाच कंपनीने काढून घेतलं होतं. पण सरांच्या जीवन प्रवासातून शिकण्यासारखं हेच आहे की देयर इज वन मेक्सिकन प्रोवर्ब which says that they tried to bury us, but they didn't know that we were seeds. So अशा प्रकारचे एक प्रोवर्ब आहे त्यामध्ये की त्याने आम्हाला जरी गाडून टाकायचा प्रयत्न केला तरी त्याला माहित नव्हतं की आम्ही सीड आहोत आणि पुन्हा उगवणार. आणि अशा प्रकारे मी तुमच्याकडनं ती प्रेरणा घेतली आणि मी ही बऱ्याच जणांना ही स्टोरी सांगतो की ती पाहिल्यानंतर म्हणजे तेच ठरलं साहेब त्याने अतिशय कॅन्डिडपणे हे सगळं सांगितलं. पण ज्यावेळेस ती कंपनी सोडली तर जे मला माझ्या डोळ्यासमोर दिसलं तुमच्या कंपनी सोडताना मी ते सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे पहिलं केमिल आणि पुन्हा एओमिल आणि पुढचा सगळा प्रवास. ठरल्यासारखा माणूस असतो तो तिथल्या त्या जे सगळं ऐश्वर्य गेलंय तिथली काही एक ज्याला आपण म्हणतो ना की ते सगळे राग झाले त्याचे, त्याच्या काही ऍशेस आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो की दीज आर माय गॉड मिस्टेक्स, थँक्स गॉड आय हॅव टू स्टार्ट वन्स अगेन. असा ऍटिट्यूड आहे. आणि मग पुढचा सगळा आयोमिनचा प्रवास, पुन्हा शून्यातून सुरुवात, पुन्हा तेच आणि पुन्हा 200, 300, 500 मिलियन डॉलरचा व्हॅल्युएशनची कंपनी बनवायची आणि 2016ला केलं. पण ठाणेकरांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस सगळं काही चांगलं झालेलं असतं ना त्यावेळेस त्यांना एक किक येते आणि मग ते काहीतरी नवीन एक्सपेरिमेंटेशन करायला जातात. तर ते असं नाही की आपल्याला असं वाटतं त्यांचं पूर्ण पुस्तक वाचताना. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे पुस्तक वाचाल मी तुम्हाला माझ्या आत्मविश्वासाने सांगतो की तुम्ही ते पुस्तक खाली ठेवणार नाही. तुम्ही एका सिटिंगमध्येच पुस्तक वाचून करणार. एवढा विलक्षण पद्धतीचा तो जीवन प्रवास. 2016ला एखाद्या माणसाला वाटलं असतं त्यावेळेस सरांचं वय 61-62 म्हणजे आपल्याला रिटायरमेंटचं वय. आता एवढा मोठा पुन्हा बिझनेस ग्रो केला आता त्याच्यावर काय करायचं, आता रिटायर होऊ, आता मस्तपैकी पुढचं आयुष्य ते आपण ऐश्वर्यात जगू, जे काय आपल्याला म्हणजे मिळवायचं ते आपण सगळं मिळवलंय. पण तिथे पुन्हा ठाणेदारांमधला तो श्री जागा होतो आणि तो म्हणतो की आता इथून पुढे जे मला करायचंय तर हा बिझनेस मी विकणार आणि माझं संपूर्ण आयुष्य हे अमेरिकेमध्ये पण गरिबी आहे, अमेरिकेमध्ये पण दारिद्र्य देश आहे, तिथं पण ब्लॅक लोकांचे प्रश्न आहेत, तिथेही शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. आणि त्यांनी ठरवलं की आता मी माझं पुढचं आयुष्य हे समाजसेवा आणि राजकारण यासाठी मी काम करणार. आणि मग पुन्हा त्यांचा तिसरा प्रवास सुरू होतो. तसं आता मी तो प्रवास सांगत नाही, तो प्रवास तुम्हीच सांगा. तुम्ही लढवलेली पहिली निवडणूक, बिझनेस, त्यात आलेलं अपयश आणि मग आलेलं यश. तर हे जे तिसरं पुस्तक आहे, तिन्ही पुस्तकं साहित्य संमेलनामध्ये उपलब्ध आहेत. हो, म्हणजे मी एक पुस्तकाबद्दलचा अनुभव असं सांगतो की कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये जे पुस्तक ज्यावेळेला ठेवलं जातं तर त्याच्या हातात कॉपी जातात. कारण हे पुस्तक असं आहे की तुम्ही जर कुणाला भेट म्हणून दिलं, एखादा माणूस नैराश्यात असेल आणि त्याला जर पुस्तक वाच म्हणून सांगितलं तर मी स्वतः एक एक्सपेरिमेंट केला. आम्ही पिंपरीला ज्यावेळेस 89 भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवलं तर आम्ही सरांची परमिशन घेऊन त्याच्या 2000 कॉपीज त्या पुस्तकाच्या बनवल्या ही सीनची. आणि त्या कॉलेजच्या मुलांना भेट दिल्या आमच्याकडनं, आयोजकांकडनं आम्ही ते पुस्तक भेट दिली. त्यातून कमीत कमी 250-300 मुलांनी पत्र पाठवले की मला आयुष्यात काय करावे कळत नव्हतं, माझ्या आयुष्यात नैराश्य होतं, हे पुस्तक मला वाचायला मिळालं आणि माझं आयुष्य बदललं, आता मला माहिती आहे मला काय करायचं. एवढी ताकद त्या ह्याच्यामध्ये आहे. सो त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ही पुस्तकं वाचलीच पाहिजे. तुमच्या आयुष्यात
म्हणजे स्वतःला प्रेरित करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना प्रेरित करण्यासाठी. तसं तो पुन्हा श्री गणेशा आणि नंतर पुन्हा पुढचा राजकारणाचा प्रवास, त्याच्याबद्दल सांग. तर 2016 मध्ये तो अवॉर्ड मिळाला तिसऱ्यांदा. येस. आणि तो अवॉर्ड घेऊन मी खाली येतोय आणि तेव्हा वाटलं की आता आपण खूप संपत्ती मिळवली, आता इथं पुढं काय. 2010 मध्ये जेव्हा बिझनेस सगळा बुडला तेव्हा वाटलं की अशा मध्ये आपलं करिअर एंड होऊ नये, म्हणून परत दुसरा बिझनेस सुरू केला. पण आता हा बिझनेस किती वाढवायचा आणि किती मालमत्ता करायची, त्याचं काय लिमिट आहे. आणि जेव्हा मी आजूबाजूला पाहतो तेव्हा ज्याला आम्ही अमेरिकन ड्रीम म्हणतो की आपण आपल्या आई वडिलांच्या पेक्षाही पुढे जायचं, चांगलं काही करायचं, हे जे अमेरिकन ड्रीम आहे ते मी अचीव्ह केलं. अमेरिकेत आलो $20 घेऊन खिशात आणि एवढं काही अमेरिकेमध्ये मी करू शकलो. पण मी जेव्हा आजूबाजूला पाहतो माझ्याच राज्यामध्ये, माझ्याच गावामध्ये, डिट्रॉइट मिशिगन मध्ये लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही चांगलं, त्यांचं पाणी कट होतं कारण ते पाण्याचं बिल भरू शकत नाहीत. काही लोकांना घरं त्यांची बँका काढून घेतं, शाळांची क्वालिटी चांगली नाहीये, चांगलं मुलांना शिक्षण गरीब वस्तीमध्ये मिळत नाही. तेव्हा वाटलं की आपण अशी मालमत्ता मिळवत राहायचं आणि इतरांचं, अमेरिकेमधले 15% लोक दारिद्र्याच्या रेषेच्या खाली आहेत, त्यांच्यासाठी काय करायचं. मग वाटलं की आपण आपले थोडे पैसे घ्यावेत आणि लोकांना द्यावेत, पण किती देणार आणि किती मोठे प्रश्न. तर मी असं ठरवलं की आपण आपला बिझनेस विकून टाकायचा. त्यातनं आलेले पैसे बरेचसे मी माझ्या सर्व कामगारांना वाटले त्यांना, कारण त्यांच्यामुळे हा बिझनेस झाला, वरती आला होता म्हणून. आणि मग ठरवलं की आपण सरकारी यंत्रणा आहे त्याचा वापर करायचा आणि त्याच्यातून लोकांचं आयुष्य चांगलं करायचं. बरं, मग तसं करायचं तर मग कुठली जागा घ्यावी. आणि मग मला वाटलं की आपण त्या राज्याचा मुख्यमंत्री व्हावं. आमच्याकडे त्याला गव्हर्नर म्हणतात. आणि ही गव्हर्नरची जागा राज्यव्यापी इलेक्शन मधून निवडली जाते. स्वप्न किती मोठं आहे, आमदार नाही व्हायचं. जे करायचं ते उत्तम, एक्सलंट, त्याच्या पुढे काहीच नाही. गव्हर्नरची लढा. बरं, अमेरिकेमध्ये बघा, भारतीय माणूस तिथं बरेचसे डॉक्टर्स आहेत भारतीय, तिथं बरेचसे कम्प्युटर मधले इंजिनियर्स आहेत, ते त्यांना चालतं. भारतातला आलेला, बाहेरून आलेला, वेगळा दिसणारा माणूस आपल्याकडे सायंटिस्ट म्हणून काम करतो, चालतं. पण जेव्हा तो राज्यकर्ता बनायचा प्रयत्न करतो, आपल्या राज्याचा मुख्य, ते मात्र त्यांना सहन नाही झालं आणि माझ्यावर प्रचंड टीका झाली. कारण बघा, मी अमेरिकन तरी दिसतच नाही, पण मी बोलत सुद्धा नाही, असाच ऍक्सेंट मधले, भारतीय ऍक्सेंट मध्ये बोलतो. 24व्या वर्षी त्याचं गेलो. आणि माझी जेव्हा स्टोरी सांगायला आलो तेव्हा माझ्या पोलिंग मध्ये नंबर 1 होता सुरुवातीला. मात्र माझ्यावर प्रचंड टीका झाली, कारण असा माणूस, कारण त्या राज्याचा मुख्यमंत्री नेहमी गोराच, तो सुद्धा पुरुषच, बाई सुद्धा नाही तोपर्यंत. अशी जी परिस्थिती होती, तिथं हा वेगळा दिसणारा मुलगा मुख्यमंत्री हो बसतो, ते काही त्यांना पटलं नाही. ती निवडणूक मी हारलो. पण म्हटलं की आपण काही परत बिझनेसमध्ये जायचं नाही, भरपूर बिझनेस केला, आपण राजकारणातच राहायचं, लोकांची सेवा करायची. आणि मग एक आमदाराची जागा रिकामी झाली होती. तिथं सुद्धा 90% लोक काळे, 10% लोक गोरे, एकही मराठी. माझी बायको सोडली तर गावामध्ये आमच्या मतदारसंघात कोणीही भारतीय नाही. अशी परिस्थिती होती. तिथं इलेक्शन ती निवडली, लढलो, निवडून आलो आणि 2 वर्ष खूप काही काम केलं. शाळांच्यासाठी पैसे आणले, शाळा बांधल्या, हॉस्पिटल्स बांधली, रस्ते चांगले केले, पाण्याची व्यवस्था चांगली केली लोकांची. आणि त्यानंतर 2022 मध्ये खासदारकीची जागा रिकामी झाली, तेव्हा त्यासाठी लढलो, जिंकून आलो. त्यानंतर दुसऱ्यांदा परत खासदारकीची इलेक्शन जिंकली आणि आता लवकरच काही महिन्यामध्ये माझी 3री खासदारकीची इलेक्शन आहे. आणि आता वॉशिंग्टन DC मध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत, डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये आहोत. सत्तेवरती ट्रम्प आणि त्यांची रिपब्लिकन पक्ष आहे. आणि ट्रम्प येऊन साधारण 1 वर्षभर झालं आता, आणि त्यांनी बरीचशी गोष्टी चुकीच्या काही केल्या, काही घटना बाह्य गोष्टी केल्या, काही टॅरिफ्स लावले, अतिशय सूडबुद्धीनं त्यांनी काही काम केलं.
आणि परंतु त्यांच्या विरुद्ध बोलायला कोणी तयार नव्हतं. त्यांच्या विरुद्ध बोलायला कोणी तयार नाही, कारण ते सूडबुद्धीनं वागतात, त्यांच्या विरोधकांना त्रास देतात, म्हणून त्यांच्या पक्षातले लोक त्यांच्या विरुद्ध कधी बोलत नाहीत, पण विरोधी पक्षातले लोकही बोलत नाहीत. इतका त्यांचा दबदबा आहे आणि भीती आहे लोकांना. पण एकंदरीत काय आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं जर काही चूक केली तर त्याच्यावर खटला भरता येत नाही, त्याला तुरुंगात टाकता येत नाही. पण एकच मार्ग आहे, म्हणजे संसदेतला एक कोणीही खासदार त्यांच्यावरती इम्पिचमेंटची आर्टिकल्स, इम्पिचमेंट म्हणजे तुम्ही महाभियोग, तर ती आर्टिकल्स मांडायचं मी प्रस्ताव केला. मला खूप लोकांनी सांगितलं करू नको म्हणून, तरीही मी 7 कलमं त्यांच्यावरती लादली. त्याच्यात एक कलम होतं, त्यांनी $400 मिलियन गिफ्ट घेतली ती कोटार करून वगैरे वगैरे. आणि नेमकं दुसऱ्याच दिवशी ट्रम्प माझ्या मतदारसंघामध्ये आले आणि त्यांनी मला लुनाटिक म्हटलं, म्हणजे माथे गुरु वेडसर माणूस असं म्हटलं. दुसऱ्या दिवशी रात्री मी छान मस्त झोपलो होतो, पण मध्यरात्री ट्रम्प उठले असणार. मध्यरात्री त्यांनी मोठी भली मोठी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली. त्याच्यामुळे त्यांनी सभापतींना आदेश दिले की ठाणेदारांना काँग्रेस म्हणजे संसदेतून काढून टाका. असा सगळा, पण हे सगळं धाडस आणि त्यांच्या विरुद्ध जाऊन घटनेची जी अवहेलना होतीये ती थांबवण्यासाठी, आमच्या लोकशाहीवरती जो हल्ला होतोय त्यांच्याकडून तो थांबवण्यासाठी मी प्रयत्न केला. मला वाटतं असं सगळं काम एक मराठी बाण्याचा खासदारच करू शकतो. मला वाटतं आता खूप वेळ झाला, परत जायचं आहे. पण जाण्यापूर्वी एक लहानशी एक आठवण सांगतो. मी खासदार होतो त्यावेळेला, पहिल्या वेळेला खासदार होतो त्यावेळेला जो बायडन हे अमेरिकेचे अध्यक्ष होते. बरं, जो बायडन आणि त्यावेळेला त्यांच्या इलेक्शनची सुरुवात होती. ट्रम्प आणि त्यांच्यामध्ये एक डिबेट होती. अशीच रात्रीच्या वेळेला 2:30ला डिबेट ठेवली ती. कोणी डिबेटला येताना काही सामान नाही आणायचं, माहिती नाही आणायची, उत्स्फूर्तपणे उत्तर द्यायची. असं ट्रम्प आपले ते नेहमीच्या पद्धतीने त्यांनी काही मारून नेलं, काही बोलत होते. बायडनचा मात्र परफॉर्मन्स अगदीच चांगला नाही झाला, पहिल्या डिबेट पडला एकदम पहिल्या डिबेटमध्ये. आणि त्यानंतर त्यांच्यावरती बायडन यांच्यावरती एक खूप लोकांनी सांगितलं, त्यांच्या पक्षातल्या लोकांनी सांगितलं तुम्ही आता खाली उतरा, त्या कमला हॅरिस आहेत त्यांना लढू द्या. पण त्यांची काही इच्छा नव्हती. त्यांना वाटायचं की आपण अमेरिकेचं चांगलं नेतृत्व अजूनही करू शकू. तर मला व्हाईट हाऊस मधून फोन आला आणि सांगितलं गेलं की बायडन यांनी विचारलंय ते तुमच्या मतदारसंघामध्ये उद्या जाणार आहे आणि त्यांना तिथं काही प्रचार करायचा आहे, लोकांना भेटायचं आहे, तर ते तुम्ही त्यांच्या बरोबर याल का? मी म्हटलं नक्कीच येईल. तर म्हणाले ठीक आहे, एअरफोर्स वन, तुम्ही एअरफोर्स वन टीव्हीवरती पाहिलं असेल, त्यांचं भलं मोठं ते विमान. तर ते म्हणाले की त्या विमानामधून तुम्ही प्रवास कराल का? म्हटलं ठीक आहे, आवडेलच मला अतिशय. आणि पहिल्यांदाच कधी नव्हे ते मला त्या विमानातून प्रवास करायची संधी मिळाली प्रेसिडेंट बायडन यांच्या बरोबर. एवढंच नव्हे तर विमानामध्ये असताना आम्ही जेव्हा वॉशिंग्टन DC हून डिट्रॉइट मध्ये चाललो होतो तेव्हा त्यांच्याशी खूप गप्पा मारता आल्या बायडन यांच्या बरोबर. ते खूप रागावले होते त्यावेळेला. ते मला सांगत होते की का त्याला वाटतं की ते स्वतः हा देश जास्त चांगला चालवू शकतील ट्रम्प यांच्यापेक्षा. मग माझ्या मतदारसंघात गेलो, विमानतळावरती उतरलो, मग त्यांच्या त्या लिमोझिन, त्या काळ्या लिमोझिन, त्याच्यामधल्या एका लिमोझिन मध्ये मी बसलो. दोन्ही बाजूला पोलिसांच्या शेकडो गाड्या, सगळे हायवे तरी सगळा थांबवून ठेवला होता. आमच्या सगळ्या लिमोझिन त्या हायवेवरून चालल्या आहेत. आणि मग मी त्यांना पहिल्या आमच्या अशाच एक कम्युनिटीचा हॉल होता, तिथं त्यांना भेटायला घेऊन गेलो लोकांना. त्यांनी बायडननी त्या लोकांची गप्पा मारल्या. मग त्यांना एक रेस्टॉरंट त्यांना बघायचं होतं, एक काळ्या माणसाचं लहानचं घरगुती रेस्टॉरंट, तिथं त्यांना घेऊन गेलो. प्रत्येक ठिकाणी मात्र माझ्याच मतदारसंघ, त्यामुळे तिथं लोकांना माझ्याबद्दल माहिती आहे. मी आत आल्याबरोबर लगेच लोकांनी श्री असं ओरडा करायला लागले. मग बायडननी माझाच हात धरून उंचावला, लोकांना अभिवादन केलं. आणि तो पूर्ण दिवसभर मी प्रेसिडेंट बायडन यांच्या बरोबर माझ्या मतदारसंघात फिरत होतो.
मग नंतर मला शेवट संध्याकाळी बायडन म्हणाले की चला ठाणेदार तुम्ही येताय ना परत वॉशिंग्टन DC ला. तर मी म्हणलं सर मी हा माझा मतदारसंघ, इथंही माझं घर आहे, तेव्हा आता मला वॉशिंग्टन DC मध्ये या आठवड्यात काही काम नाही तेव्हा मी घरीच राहतोय इथं, तेव्हा तुम्ही परत जावा मी इथंच राहीन म्हणा ते. आणि त्यांचा सगळा ताफा लिमोझिनचा एअरपोर्टकडे गेला. आणि मग मला लक्षात आलं की मी कुठल्या स्टाफला वगैरे काही आणलं नव्हतं. मग आता घरी कसं जायचं म्हणून मी आपल्या खिशातनं फोन काढला आणि उबरला बोलवलं. आणि अशी एक लहानशी गाडी आली उबरची आणि तो मला उबरचा ड्रायव्हर माझ्याकडे निरखून बघतोय. मी आपला सूट पीठ घातलेला, टाय घातलेला. तो म्हणतो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, तुम्ही कोण आहात? तुम्ही ऍक्टर आहात का? म्हटलं नाही, पण तुम्हाला पाहिलंय, तुमचा चेहरा फार ओळखीचा वाटतोय, असं तो बोलत होता. काळा तरुण मुलगा होता. आणि तो म्हणा तुमचा आज दिवस कसा झाला? आता मी विचार करतो, मी जर त्याला खरंच सांगितलं की आज दिवसभर मी राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर फिरत होतो तर त्याला विश्वास तरी बसेल का म्हणून. काही विचार करायचं होतो तेवढ्यातच घर आलं आणि परत काही बोलणं फारसं झालं नाही त्याचं. पण ती एक बायडन यांच्या बरोबर झालेली बऱ्याच भेटीमधली एक भेट होती. आणि असे बरेचसे चांगले अनुभव आता येत आहेत या कार्यक्रमातून, इतरांच्या म्हणजे या खासदारकीतून. आणि एक लोकांच्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते. त्यामुळे कधी नव्हे ते अत्यंत आनंद असणारे हे काम मला करायला खूप आवडतं. आणि जोपर्यंत हे काम करत राहील तोपर्यंत मला वाटतं मला माझ्याकडे ही एनर्जी कायम राहील असं वाटतं. शेवटचा प्रश्न की मी तुम्हाला पाहिलंय, तुमची डायरी पण तुम्ही दाखवली पर्यंत, तुमचं 10 वर्षाचं पुढचं प्लॅनिंग असतं. हो, तुम्ही जे काही तुम्हाला 10 वर्षानंतर करायचंय ते सगळं तुमच्याकडे लिहिलेलं असतं. तर पुढच्या 10 वर्षाचं तुमचं प्लॅनिंग काय? ते आता मी 4थ्या पुस्तकात सांगेन. म्हणजे 4थं पुस्तक निश्चितच कुठेतरी व्हाईट हाऊसच्या आतून आनंदामध्ये खूप चांगलं मला काय असं वाटतं शिकायला त्यांचा सगळा प्रवास पाहिल्यानंतर अमेरिकेमध्ये आज ते खासदार आहेत, तिसऱ्यांदा खासदार होतील, पण भविष्यामध्ये जेव्हा डेमोक्रेटिक पार्टी सत्तेवर येईल त्यावेळेस अमेरिकेचे एक अतिशय प्रभावशाली मंत्री म्हणून श्री ठाकरे हे काम करतील हे आज तुम्ही घेऊन घ्या. कारण त्यांच्या एवढा विलक्षण असा वेगळा अनुभव असणारा आणि एवढा सकारात्मक वृत्तीचा माणूस मला नाही वाटत अमेरिकेमध्ये सुद्धा असा शोधून सापडेल ना. तर निश्चित भविष्यामध्ये फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येणार आहे. आणि कदाचित माझं हे स्वप्न आहे त्यांच्यासाठी की त्याने अमेरिकेचं उपराष्ट्रपती व्हावं. कारण तिथं राष्ट्रपती होण्यासाठी तिथं जन्म असणं आवश्यक आहे. ते पण कदाचित त्यांच्या वाट्याला येणार नाही, पण ते उपराष्ट्रपती अमेरिकेचे नक्की होऊ शकतात. त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहामध्ये ही विश आज नवीन वर्षामध्ये मी बोलतोय निश्चित खरी होईल. आणि तुमचं परवानगीसाठी 2-3 प्रश्न चालू लोकांनी विचारले तर आणि एक 2-3 प्रश्न आपण घेऊ आणि समारोप करू. तर आमच्या भारतामध्ये निवडणूक लढवायची असेल होय, त्यामुळे पैसे द्यावे लागते. फक्त राजकीय प्रश्न विचारू नका. आपल्याला भारतीय राजकारण आणि यांचा काही संबंध नाही, त्यामुळे काही विचारू नका राजकारणात. तर अमेरिकेमध्ये तुम्हाला मतदारांचं मतदान मिळवण्यासाठी त्यांना काही आमिष द्यावं लागतं का? नाही, आम्ही त्या लागत नाही, पण खर्च खूप असतो. दुर्दैवानं इलेक्शनसाठी अमेरिकेत सुद्धा अत्यंत खूप खर्च करावा लागतो. फक्त जो काही खर्च असतो तो लेखी असतो, कागदोपत्री असतो आणि त्याचा सगळा हिशोब द्यावा लागतो आणि तिथं दिलेला हिशोब अगदी बरोबर असतो, खरं असतं. पण आमिष नाही द्यावं लागत, पण लोकांना सांगावं लागतं की मी का तुम्ही मला निवडून द्या आणि मला तुमच्यासाठी काय करायचं आहे. आणि पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा परत निवडून उभे आहात तेव्हा लोक तुम्ही काय प्रॉमिस केलं होतं आणि काय डिलिव्हर केलं. मोस्ट इम्पॉर्टंट. हो, ओके सर, थँक्यू. काय म्हणजे ईव्हीएमचा वापर होतो. हो, वापरला जातो. खासदार म्हणून तुम्ही काम करत असताना एक नवउद्योजक हा मराठी माणूस तिथे घडवताना काही तसे नवउद्योजक
ला प्रेरणा तुमच्याकडनं काही मिळाली? हो, खूपसं काम करतोय. मी स्वतःच उद्योजक असल्यामुळे इथे एक स्मॉल बिझनेस कमिटी आहे की वॉशिंग्टन DC मध्ये सरकारी, त्याच्यातून मी बरेच मुख्य जे प्रॉब्लेम जो असतो बिझनेस सुरू करायला, तो भांडवलाचा प्रश्न असतो, स्टार्टिंग कॅपिटलचा. तर ते लहान प्रमाणामध्ये मायक्रो लोन्स द्यायची आणि त्यांच्यासाठी ती लोन्स आणि फंडिंग उपलब्ध करायचं, अशा नवीन योजना आम्ही मांडल्या आहेत. आणि त्याच्यातून आम्ही तरुणांना जास्तपणे स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी प्रवृत्त करतोय. केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून एक प्रश्न विचारतो. हो ना. मग यामध्ये केमिस्ट्रीचा बिझनेस करत असताना जो माइंडसेट राहतो की त्याची कॉस्टिंग ती खूप राहते, तर अशासाठी आपण काय मारू? एकंदरीत बिझनेस हा कुठलाही बिझनेस तुम्ही कराल तर एक म्हणजे काय की अत्यंत चांगला सर्व्हिस दिली पाहिजे. लोकांना काय हवं आहे, काय पाहिजे ते बघितलं पाहिजे आणि ते अत्यंत कॉस्ट इफेक्टिव्हली कसं देता येईल याचं हे बघितलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन योग्य प्रकारे कॉस्टिंग करून त्याप्रमाणे प्राइसिंग करून हा बिझनेस केला पाहिजे. पण मुख्य म्हणजे मी एक गोष्ट केली माझ्या बिझनेस मध्ये, म्हणजे मी ओपन बुक मॅनेजमेंट बनवलं. ओपन बुक मॅनेजमेंट म्हणजे काय की तुम्ही तुमच्या कामगारांना सर्व काही सांगायचं. आपल्या बिझनेस मध्ये काहीच सिक्रेट्स काही ठेवायची नाही. आपला बिझनेस कसा चालतो, कसा फायदा होतो, काय चाललंय, कोण आपले कस्टमर्स आहेत. आणि जर तुम्ही तुमच्या कामगारांना सांगितलं की तुम्हाला आम्ही मालकांसारखं वागू, तुम्हाला मालकांची माहिती आहे ती सगळी तुम्हाला असेल, एक बिझनेसच्या प्रॉफिट मध्ये तुम्हाला तुमचा एक हिस्सा असेल, असं मी केलं. आणि त्यामुळे मी दर वर्षी प्रॉफिट मधला एक भाग सर्व कामगारांमध्ये वाटला. आणि जेव्हा मी माझा बिझनेस विकला तेव्हा सुद्धा आलेला जो व्हॅल्यू होती त्याच्यातला 1% काही टक्के भाग मी सगळ्या कामगारांना वाटला. त्या कामगारांना जर तुम्ही मालकासारखं वागवलं तर तो बिझनेस खूप चांगला होतो. या साईडने पण प्रश्न घ्या ना. सर, आमच्या आमच्या विचारू विद्यार्थ्यांना सुदैवाने केमिस्ट्री इंटरनॅशनल कॉन्फरन्स 70 फेब्रुवारीला होती, तर याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एखादं ऑनलाईन लेक्चर तुम्ही देऊ शकता? हो, देऊया ना. मला कॉन्टॅक्ट करा. सचिन सरांच्याकडे माझे कॉन्टॅक्ट आहे आणि मी अवश्य देईन. थँक्यू. सर, भारतातील विद्यार्थी असतील, उद्योजक असतील, हो, त्यांच्यासाठी अमेरिकेमार्फत काय मदत करता येईल अशा काही योजना तुमच्या आहेत का? भारतामध्ये भारतीय विद्यार्थी उद्योजक यांच्यासाठी अमेरिकेमध्ये शिक्षण असेल किंवा उद्योग असेल त्याच्यासाठी मदत मी करण्यासाठी काही गोष्टी व्हिसा H1B व्हिसाज आहेत वगैरे कधी काम करतो. पण बघा, शेवटी 7,000-7.5 लाख अमेरिकन लोकांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून पाठवलंय वॉशिंग्टन DC मध्ये. तेव्हा त्यांची सेवा करायची, त्यांचं आयुष्य बळकट करायचं, चांगलं करायचं, हे माझं मुख्य प्राधान्य आहे. मी स्वतः जरी भारतीय असलो तरी भारतीय लोकांसाठी काय करण्यापेक्षाही माझ्या मतदारसंघामध्ये ज्यांनी मला तिथं पाठवलंय त्यांचं जीवन जास्त सुरक्षित करायचं, त्यांचं शिक्षण म्हणा, त्यांच्यासाठी हॉस्पिटल्स ही जी कामं आहेत ना त्याच्यावर मी खूप जास्त प्राधान्य देतो. तरीही मी इथल्या इमिग्रेशन सिस्टीम वरती काम करतो, ज्यानं भारतीयांचा उपयोग होऊ शकतो. H1B व्हिसा हा मोठा इश्यू झालेला आहे. हो. कारण अमेरिकनकडे निर्माण होते. खरंच अमेरिकन लोकांना प्रॉफिट आहे, त्यामध्ये फायदा आहे किंवा त्यांच्याच पायावर जोडा पडलाय? हे बघा, अमेरिका हा देश इमिग्रंटचा देश आहे. जवळजवळ सगळेच तिथले बाहेरून आलेले लोक आहेत. आणि हे बाहेरून आलेले जे इमिग्रंट्स आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलंय, त्यामुळं अमेरिका हा देश एवढा बलाढ्य झालाय. पण आता झालंय काय की त्याचा लोकांना विसर पडलाय, तिथल्याच लोकांना त्याचा विसर पडलाय. आणि इमिग्रंटच्या विरुद्ध अशी एक लाट अमेरिकावर पसरली आहे ती या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या बोलण्यामुळे ती लाट आणखी पसरली आहे. पण मला असं वाटतं की हे अमेरिकेला हानिकारक आहे, अमेरिकेच्या इकॉनॉमीला हानिकारक आहे. आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय की तिथली जी ही इमिग्रेशनची जी प्रोसेस आहे ती चांगली करायची. ती जर चांगली झाली तर अमेरिका आणखीन बलाढ्य होईल, तिथली GDP आणखीन डबल डिजिट मध्ये वाढेल, यासाठी मी प्रयत्न करतोय. पण अजूनही तशी मानसिकता
अमेरिकेत नाहीये. त्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्याला खूप वेळ लागेल हे सगळं करायचं. आता शेवटचा प्रश्न. नमस्कार, शिवाजी पाटील. अमेरिकन काँग्रेसमध्ये काम करतात, संसदेमध्ये तिथले काँग्रेस. फिल्बस्टरिंग नावाचा एक प्रकार आहे. फिल्बस्टरिंग. हो हो. तर एखाद्या सदस्याला कितीतरी तास बोलायला दिलं जातं. हो. तर असे प्रसंग काही तुमच्या ह्याच्यामध्ये काय आले का, किंवा त्याच्याबद्दलचं जरा अनुभव? नाही, त्याच्याबद्दल मला खूप अनुभव नाहीये, पण आमच्या सेनेटमध्ये ते फिलाबस्टर असतं, काँग्रेसमध्ये नाहीये, म्हणजे लोकसभेत नाहीये, ते फक्त राज्यसभेत आहे आमच्या. त्यामुळे त्याच्याचा मला खूप असा अनुभव नाहीये, पण ते एक पार्लमेंटरी टेक्निक आहे. त्याच्याद्वारे विरोधी पक्षाला थोडीशी जास्त पॉवर मिळते. त्यामुळे सत्ताधारी पक्ष एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही, त्यासाठी ते फिलाबस्टर आहे. आता ट्रम्पना ते काढून टाकायचंय. एक प्रश्न लेडीचा. एक क्लास. कोणी विचारा, कोणी? एक मिनिट. नमस्कार सर. आमच्या वेबसाईटच्या स्टोरीमध्ये असं सांगितलं गेलंय की टीनेजरला फॅमिलीमधून बाहेर पडतात आणि ते स्वतः स्वातंत्र्य घेऊन आपले आपले शिक्षण आणि करिअर करतात, किंवा फॅमिली लाईफ कसं आहे? फॅमिली लाईफ चांगलं आहे. बरेचदा काय होतं म्हणजे का, अमेरिकेमध्ये आपल्यासारखं एकत्रित युनायटेड असं आहे ना, आहे. हे बघा, काही मीडियामध्ये काही अपवाद असतात ना, त्याबद्दल बरंचसं बोललं जातं. पण अमेरिकन लोकांनी आपल्यामध्ये काही फारसा फरक नाहीये. तिथली ज्या आया आहेत त्यांनाही आपल्या मुलांनी चांगलं काम करावं, चांगलं व्हावं म्हणून त्यांचा झटपट असते. मुलांच्या प्रेम असतं. बारीक सारीक काहीतरी वरवर दिसणारे फरक असतात. ते कधी कधी मीडिया त्याच्यात तसं खूप मोठं काही भाव करते, पण तसं काहीच नाहीये. तिथेही फॅमिली खूप स्ट्रॉंग आहे आणि एकमेकांची काळजी घेतली जाते फॅमिली बद्दल. आणि कम्युनिटी केअरिंग पण खूप आहे. समाज खूप फिलॅन्थ्रॉपिक लोक आहेत, चांगले लोक आहेत ते, आणि त्यांच्याबद्दल कधी कधी जे आपल्याला इथं वाचायला मिळतं तसं सगळा समाज तसा आहे असं नाहीये. काहीतरी विकृती त्यातली बद्दल मीडिया खूप काही मोठी गोष्ट करते. नमस्ते सर. तुमचा जीवन प्रवास ऐकून खरंच तुमचा अभिमान वाटला. तुम्ही अमेरिकेतल्या गरिबांसाठी खूप काही करताय, त्याबद्दल खूप छान वाटलं. पण तुम्ही मूळचे भारताचे आहात, तर म्हणजे भारतातल्या लोकांसाठी काही करायची इच्छा आहे का? भारतामध्ये नाही, मी तिथे अमेरिका ही तिथं गेली जवळजवळ 50 वर्ष मी तिथं आहे. पण भारतामध्ये हुशार लोकांची काही कमी नाहीये. त्यावेळेला मी जेव्हा गेलो त्यावेळेला इथं ग्लोबलायझेशन नव्हतं, फारशा काही संधी उपलब्ध नव्हत्या. पण आता भारतामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. तरुणांना बिझनेस सुरू करण्यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये खूप इथं वाव आहे. तेव्हा मी इथं येऊन काही भारतासाठी करायची जरुरी नाहीये. तसंच इथल्या लोकांना त्यांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी अमेरिकेतच जायला पाहिजे अशीही परिस्थिती आता उरली नाहीये. पण एक भारतीय वंशाचा खासदार म्हणून भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध अधिक दृढ व्हावे म्हणून मी खूप प्रयत्न करतोय. तर समारोपाकडे येताना एक 2 मिनिटांमध्ये समारोप करूया. माझी दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत, ते जॉब करत आहेत. पण भवितव्य मला कुठेतरी असं वाटतंय की यांचं भवितव्य चांगलं असेल का? नक्कीच चांगलं असेल. आणि ज्या तुम्ही सध्या ट्रम्प यांच्या धोरणामुळे काही बातम्या तुम्हाला इथं ऐकू येत असतील, पण हे सगळं टेम्पररी आहे. ते चित्र पूर्णपणे बदलेल. आणि तुम्ही जे ऐकताय ही अपवादात्मक अशी काही गोष्टी आहेत. पण बरेचसे तिथं जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय नाही होत. त्यामुळे जे अन्यायाचे जे काही बातम्या येत आहेत या मोजक्या आणि अपवादात्मक आहेत. तर समारोपाकडे येताना पहिलं तर शिक्षण संस्थेचे आपण नंतर बोलू. की सर तुमच्या तारुण्याचं रहस्य नेमकं काय? अमेरिकन मेडिसिन्स. नाही, मी व्यायाम करतो, चांगला आहार खातो
आणि आनंदी असतो मी नेहमी. मी दुःखी लोक म्हणजे जी लोक आनंदी आहेत त्यांच्या बरोबर असतो मी, आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो, पुढचा विचार करतो आणि काहीतरी काम करत राहतो. आणि जेव्हा काही वाईट गोष्टी घडतात तेव्हा ती निगेटिव्ह एनर्जी घेऊन त्याचं पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये रूपांतर करतो. किंवा एखादी गोष्ट वाईट होते तेव्हा मी जास्त जोरानं त्याला प्रतिसाद करतो, फाईट करतो आणि जिंकतो. पूर्ण आपण एक तासभर आता म्हणजे सरांचे त्यांचा अनुभव ऐकतोय, परंतु या पूर्ण त्यांच्या जीवन प्रवासातून शिकण्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत. तर श्री म्हणजे काय? जर तुम्ही श्रीची इच्छा किंवा पुन्हा श्री गणेशा किंवा वॉशिंग्टन डायरी ही 3 पुस्तकं सरांनी लिहिली आहेत, ती निश्चित तुम्ही वाचा. वाचून त्यांना तुम्ही ईमेल करा, त्यावर त्यांचे ईमेल दिलेले आहेत, निश्चित ते ईमेलला रिप्लाय करतात. पण शिकण्यासारखं काय? तर श्री म्हणजे सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. श्री म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती. ती म्हणजे कितीही अडचणी आल्या तर इच्छाशक्ती, विल पॉवर एवढी प्रबळ आहे त्यांची की त्यातून त्यांना सोल्युशन सापडतात, त्यातून ते बाहेर पडतात आणि पुन्हा शून्यातून सुरुवात करून पुन्हा तो पीक एक्सलन्सचा गाठतात. श्री म्हणजे प्रचंड कष्ट करण्याची तयारी. श्री म्हणजे आत्मविश्वास. त्यांचा जो आत्मविश्वास आहे म्हणजे त्यांचा एवढा आत्मविश्वास मी फार कमी लोकांमध्ये पाहिलाय. कारण प्रसंग कुठलाही असो ते अतिशय आत्मविश्वासाने त्याला सामोरे जाणार. शिकण्यासारखं खूप आहे. या सुंदर मुलाखतीचा समारोप करताना मला 2 गोळी या ठिकाणी आठवत आहेत म्हणजे की त्यांचं संपूर्ण आयुष्य हे रॉबर्ट फ्रॉस्टच्या काही एक कवितेच्या गोळी आहे. रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेमध्ये एका ठिकाणी तो म्हणतो की 2 roads diverged in a wood. 2 roads diverged in a wood. I took the one less traveled by and that has made all the difference in my life. हे रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आहे. ती त्यांच्या जीवनात एकदम समर्पक आहे की जंगलामध्ये जात होतो, मला 2 रस्ते दिसले. एक अतिशय चांगला रस्ता होता, त्या रस्त्याने सगळेच जात होते. दुसरा आडवळणाचा रस्ता होता की तिकडे कोणी जातच नव्हतं, डेस्टिनेशन कुठे पोहोचू हेही माहीत नव्हतं. पण मी तो रस्ता निवडला आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही माझ्या आयुष्यात झालं तर ते त्याच्यामुळे झालं. आपण सुद्धा ही गोष्ट त्यांच्या प्रवासातून लक्षात ठेवली पाहिजे. आणि कवी दुष्यंत कुमार हे त्यांच्या एका अतिशय गाजलेल्या कवितेत असं म्हणतात सर की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. चेंज शुड हॅपन. काही करा पण त्यातनं बदल घडला पाहिजे. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में ही सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में ही सही, हो कहीं भी आग लेकिन वो आग जलनी चाहिए, वो आग जलनी चाहिए. आणि हे श्रींच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर त्याचा प्रत्यय येतो. मला असं वाटतं की आजची ही मुलाखत निश्चित आपल्या सगळ्यांना इन्स्पायर करेल, नवीन आयुष्यासाठी प्रेरणा देईल. तर हे नवीन वर्ष 2026 तर इतका चांगला शुभारंभ तुमच्याशी इंटरॅक्शनने झाला आहे. मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे वर्ष हे निश्चित चांगली सकारात्मकता घेऊन येईल. मी दळवी सर, देशमुख साहेब, एम कुत्रे साहेब आणि रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार आहे. आपण एवढा छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि सर तुमचा खूप खूप आभार, कारण तुम्ही एवढा छान वेळ दिला आणि निश्चित म्हणजे तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स रेट करा आणि आज काहीतरी तुमच्या आयुष्यासाठी निश्चित कुठेतरी काहीतरी लिहून ठेवा तुम्हाला काय करायचंय. आणि निश्चित श्री ठाणेदार ज्यावेळेस आयुष्यामध्ये नैराश्य येतं त्यावेळेस काही आठवायचं नाही, फक्त श्री ठाणेदार हा माणूस आणि हे नाव हे आपल्या आयुष्यामध्ये कायम करून ठेवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सचिन कुलकर्णी माझे जुने मित्र आहे. त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. मला वाटतं पुढच्या वेळेला मी त्यांची मुलाखत घेणार आहे. पण आज त्यांच्यासाठी टाळ्यांनी त्यांचा आभार मानूया. धन्यवाद सर. विलक्षण जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या मनस्वी स्वभावाने आणि ठाम ध्येयाने संधीचे सोने करणारे जाजवंत कीर्तिमान म्हणजे आदरणीय डॉक्टर श्रीनिवास ठाणेदार सर. आदरणीय चंद्रकांत दळवी साहेबांच्या संकल्पनेतून ठाणेदार साहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास ऐकण्याची आम्हा सर्व सेवकांना संधी मिळाली. पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर या विशेष प्रकट मुलाखत कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतील रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव
प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग वेंगुर्ले मी त्यांना विनंती करते आपण सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. गेली 60 मिनिटे आपण एका वेगळ्या विश्वामध्ये त्या ठिकाणी केली होती आणि एक अतिशय वेगळ्या अशा स्वरूपाची एक प्रकट मुलाखत आज या निमित्तानं आपण या ठिकाणी ऐकली. त्या कार्यक्रमासाठी ज्यांची मुलाखत आपण घेतली ती आदरणीय श्रीनिवास गिरेकर सर, ठाणेदार सर, त्याचबरोबर सचिन विटकर सर आणि आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, सचिव देशमुख साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे बेळगाव पासून सुरू झालेला हा एक प्रवास अमेरिकेपर्यंत जातो आणि खरंच आता म्हणजे एखाद्या माणसाकडे जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची जर तयारी असेल तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून जीवनातल्या यशाच्या शिखरावरती कसं पोहोचता येऊ शकतं याचं अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी आज ज्यांची आपण मुलाखत घेतली ते मान्यवर आहे. म्हणजे या निमित्तानं जे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आता सर्वांच्या वतीनं मनापासून त्या ठिकाणी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या संपूर्ण पुढच्या वाटचालीला रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. याचबरोबर सन्माननीय सचिन विटकर सर यांनी त्यांना बोलतं केलं आणि त्यांचा जो प्रवास आहे हा प्रवास एक एक मान उलगडत जावा अशा पद्धतीने त्याकडे तो सर्व प्रवास त्याकडे उलगडून दाखवला. मला असं जाणवलं गेल्या एक तासभर याच्यामध्ये आपण एखादा चित्रपट पाहावा तसा संपूर्ण एखादा जीवनाचा प्रवास एखाद्या चलत चित्रपटासारखा आपल्या पुढून त्याकडे असा पुढे सरकत होता आणि हा चित्रपट कधीच संपू नये हे ऐकत राहावं अशा स्वरूपाचं एक वातावरण अतिशय छान इथे निर्माण झालेलं होतं की त्यांचंही मनापासून या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही संधी आपल्याला त्याकडे उपलब्ध करून दिली. म्हणजे काल आदरणीय चेअरमन साहेबांनी आम्हाला सांगितलं की अशा एक आपल्याला प्रकट मुलाखत आयोजित करायची आहे आणि त्यांनी एक मुलाखत पाठवून दिली. मी रात्रीची 11 वाजता पाहिली संपूर्ण एक तासाची मुलाखत आणि खरंच मला असं वाटलं की आपण एका अतिशय चांगल्या एका प्रकट मुलाखतीच्या निमित्तानं सर्व लोकांच्या पर्यंत याकडे पोहोचणार आहोत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं दळवी साहेबांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या सर्वांना ही संधी याकडे उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर आदरणीय देशमुख साहेब या ठिकाणी सचिव रयत शिक्षण संस्था, आदरणीय मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी निढळ ग्राम विकासाचा दळवी पॅटर्न हे जे हा जो अतिशय चांगला आणि उत्तम दर्जाचा ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्या ग्रंथाचं संपादन आणि त्या ठिकाणी त्याचं प्रकाशन करण्याचं काम अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी त्यांनी सुनील चव्हाण सरांनी त्या ठिकाणी केलं. तेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण इथे त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या प्रकट मुलाखतीच्या निमित्तानं प्रश्नोत्तराची आपण त्या ठिकाणी सहभाग नोंदवला. आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून अध्यक्षांच्या आणि आदरणीय चेअरमन साहेबांच्या परवानगीनं ही प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.